सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आर्यन त्याच्या रूममध्ये तिथे काहीतरी काम करत असतो आणि तो आता काहीतरी तिथे बघत असतो. तेवढ्या तिकडं सपना आणि मम्मी साहेब आर्यनला विचारण्यासाठी तिथे येतात. दरवाजात उभं असतात. म्हणतात, आतमध्ये येऊ कारण आम्ही की तुझं काही काम चालू आहे. तर आर्यन म्हणतो, नाही नाही या ना. तर मम्मी साहेब म्हणतात, नको अरे, तुझं काही महत्त्वाचं काम चालू असेल. तर तो म्हणतो, काही नाही काही नाही, या आतमध्ये. तर आता मम्मी साहेब आणि सपना आतमध्ये येतात आणि ते म्हणतात, काही नाही अरे आर्यन, तुझ्याशी बोलायला आलतो आम्ही असंच. तर आर्यन म्हणतो की हो बोला ना, काय म्हणता. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आर्यन, काय रे, तू एवढं मोठ्या घराण्यातला इथं राहतो, तुला असं लग्नाचं तुझ्या डोक्यात असेल ना रे काही, तुला लग्न नाही करायचं का. तो म्हणतो, करायचं आहे ना, पण आत्ताच नाही. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की कशी मुलगी हवी आहे रे तुला. तर तो म्हणतो की साधी सिंपलच हवी आहे मला, पण खूप चांगली गुणी हवी आहे असं म्हणतो. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, हो का, पण एक विचारू का तुला, आमची मंजिरी चालेल का तुला. असं म्हटल्यावरती आता आर्यन इकडे तिकडे बघायला लागतो. त्याला खूपच आनंद होतो, पण तो दाखवत नाही. आणि तो म्हणतो की मला तर हेच हवं होतं ना. आणि आता ते मंजिरीचं त्या आर्यनसोबत लग्न लावण्याचा त्यांचा प्लॅन असतो. तर इकडे सत्या आणि मंजूचा प्लॅन असतो की आता सत्या म्हणतो की वाघमारे, तुम्ही काळजी करू नका, मी हे सगळं सांभाळून घेईल, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. हे बघा, तो मातीखोर सगळ्यांसमोर जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत मला हे सगळं नाटक करावंच लागणार आहे. आणि आता बलमाला पण समजलेलं असतं की सत्या जिवंत आहे, त्यामुळे आता बलमाला खूपच आनंद झालेला असतो. आता मंजू जी असते ती म्हणते की हे बघ सत्या, आता आपण लवकरच त्या मातीखोरला शोधून काढूयात, कारण की आता बलमा पण आपल्यासोबत आहे. आपण सगळे मिळून लवकरात लवकर त्याला शोधून काढूयात. आता बघूया पुढील भागामध्ये आता आर्यन खरंच पकडलं जाईल का मंजूसोबत लग्न करण्याच्या प्लॅनमध्ये. हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.